श्री गणेशाय नमः. श्री विष्णवे नमः. अधिक मास महिन्यातील 12वा अध्याय अत्यंत पवित्र आणि कल्याणकारी मानला जातो. या अध्यायांमध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मीला पौर्णिमा आणि अमावस्या या तिथींचे महत्त्व सांगतात. या दिवशी केलेले स्नान, दान, जप, उपवास आणि देवपूजन यांचे किती मोठे पुण्य मिळते. तसेच अधिक मासात या तिथींचे विशेष महत्त्व काय आहे या अध्यायात सुंदर रीतीने वर्णन केले आहे. तर चला तर आपण श्रद्धा आणि भक्तिभावाने ऐकूया अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 12वा अमावस्या आणि पौर्णिमेचे महत्त्व. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अधिक मासातील पंचपर्वापैकी पौर्णिमा आणि या तिथी पर्वाची माहिती सांगतो. पौर्णिमेचे पर्व साधून जे लोक स्नानादी पुण्यकर्म करतात त्यांना 100 पट पुण्याचा लाभ होतो. पौर्णिमेच्या दिवशी प्रातस्नान यथाविधी करावे. नंतर दुपारी ब्राह्मणाला यथाशक्ती अन्न, वस्त्र, पात्र याचे दान द्यावे. प्रत्येक महिन्यात पौर्णिमेच्या या व्रताला महत्त्व आहेच. ज्येष्ठी पौर्णिमा, वट सावित्री पूजन, ब्रह्मदेव प्रसन्न, आषाढी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, व्यास पूजन, नारायण प्रसन्न, माघी पौर्णिमा, मोहिनीराज पूजन, रुद्र देवता प्रसन्न, चैत्र अनंत, वैशाखी पितृदेवता, मार्गशीर्षी यक्ष किन्नर, पौषी पौर्णिमा भवानी देवता, श्रावणी नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन असे प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला महत्त्व आहे. परंतु अधिक मासातील पौर्णिमेचा पर्वकाळ हा विशेष पुण्यप्रद असतो. या पर्वकाळातील स्नान दानाच्या व्रतामुळे भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होऊन इच्छित मनोरथ पूर्ण करतात, मोक्षप्राप्ती होते. आता अमावस्या या पर्वकाळात विशेष महत्त्व आहे ते पितरांना पिंडदान करण्याचे. पुत्रांनी आपल्या स्वर्गीय पितरांना श्राद्ध करून पिंडदान द्यावे. ब्राह्मण भोजन घालावे. तिळतर्पण आणि पिंडदानामुळे स्वर्गीय पितर संतुष्ट होतात. ते आपल्या वंशजांना शांती, सुख, वैभव आणि प्रगती यांचा आशीर्वाद देतात. अधिक मासाच्या अमावस्या पर्वकाळात जर हे व्रत साधले तर पितरांचा उद्धार होऊन त्यांना मोक्षप्राप्ती होते आणि म्हणूनच पर्वाचं महत्त्व विशेष पुण्यकारक आहे. लक्ष्मी आता पुढे 13व्या अध्यायात द्वादशी पर्वाचे महत्त्व विस्तारपूर्वक सांगतो, ते तू मनपूर्वक ऐक. अध्याय 12वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर अशा प्रकारे भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीला अधिक मासातील पौर्णिमा आणि अमावस्या यांचे महत्त्व सांगितले आहे. या पवित्र तिथींमध्ये श्रद्धेने स्नान, दान, जप, दीपदान, व्रत आणि भगवान विष्णूंचे पूजन केल्यास मनुष्याच्या जीवनातील दुःख, दरिद्रता आणि पापांचा नाश होतो व घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. जो भक्त अधिक मासात या तिथींचे पालन भक्तिभावाने करतो त्याच्यावर श्री हरी आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा राहते. अखेरीस त्याला मोक्षाची प्राप्ती होते. इति श्री अधिक मास महात्म्य 12वा अध्याय समाप्त. जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री विष्णवे नमः. श्री स्वामी समर्थाय नमः.